वसुदैव कुटुंबकम. मागील रीलमध्ये मी तुम्हाला भेरली माडाची ओळख करून दिली होती, तर ती रील तुम्ही माझ्या रील सेक्शन मधनं पाहून घ्या. या रीलमध्ये मी तुम्हाला भेरली माडाचे उपयोग सांगणार आहे. तर सुरुवात करूया खोडापासून. या झाडाच्या खोडामध्ये स्टार्चचे प्रमाण खूप असल्या कारणाने त्याचा वापर सागो नामक साबुदाणे बनवण्यासाठी केला जातो. तसेच कर्नाटकामध्ये या खोडाच्या गराची पावडर जेवणात वापरली जाते आणि ती खूप पौष्टिक समजली जाते. हे खोड मजबूत असल्या कारणाने त्याचा वापर पारंपरिक घरं आणि बोटी बनवण्यासाठी देखील करतात. श्रीलंकेमध्ये या झाडाच्या सॅप किंवा चिकापासून मध आणि गुळ बनवतात. चिकाला उकळून आटवले की निर्माण होणाऱ्या जड द्रव्याला श्रीलंकेत किथुल हनी म्हणतात. त्याला अजून आटवले की किथुल गुळ बनतो. श्रीलंकेमध्ये हे स्वीटनर म्हणून प्रसिद्ध आहे. या झाडाच्या फुलांपासून नीरा बनवतात. ही नीरा आंबवल्यानंतर त्याची माडी बनते. इतर माडापासून मिळणाऱ्या माडीपेक्षा ही माडी जास्त स्ट्रॉंग असते असे म्हटले जाते. तसेच या झाडाची फुलं, पानं आणि फांद्या हत्तीसाठी खुराक म्हणून देखील वापरतात. तर हे होते भेरली माडाचे उपयोग. पुढच्या रीलमध्ये मी तुम्हाला त्याचे वैद्यकीय उपयोग सांगेन. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.